पहिले तर या चोरांचे चेहरे नीट बघा आणि चेहरा बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की यांचे गुण काय आहेत आणि हे करतात काय आणि हे कशा प्रकारे लूटमार करतात, किती लूट करतात एका रात्रीत, हे पूर्ण व्हिडिओ बघा. कारण मित्रांनो हा आहे नगर शिर्डी बायपास रोड आणि आता हा आहे राहुरीला, जिथून नगरमधून बायपास निघाल्यानंतर जिथून आपण राहुरीकडे टर्न मारतो तो मुख्य रस्ता आहे. रस्त्याचं कुठे कुठे काम चालू आहे मान्य आहे, रस्ता बंद नाहीये, पण रस्ता बंदच्या नावाने हे भिकारचोट गाड्या अडवून गाड्यांवाल्यांकडून 500-500 रुपये घेतले जातात. ते एवढ्या लांबच्या लांब रांगा लागल्या जातात आणि याच्यावरती कुणाचीही लक्ष देत नाही कोणी सुद्धा. इतकं लुटलं जातंय. माझी गाडी का अडवली तर मी पैसे देत नव्हतो म्हणून. अरे मी या नगर जिल्ह्यात जन्म घेतला आहे आणि मी तुम्हाला पैसे कसे देणार? मी पैसे दिले नाहीत आणि न पैसे देता तिथून निघून आलो. पण एवढ्या गाडीवाल्यांना त्रास देऊन 200-500 रुपये घेतले जातात एका एका गाडीचे आणि कित्येक लांबपर्यंत ह्या रांगा लागल्या होत्या मित्रांनो. एवढा वेळ त्याच्यात गेला. मी म्हटलं काहीतरी अडचण आली असेल, गाडी बंद पडली असेल, ॲक्सिडेंट वगैरे काहीतरी झाला असेल. परंतु ह्यांच्या पुढे येऊन बघतो तर अख्खा रस्ता पॅक. आता समोर जी तुम्हाला गाडी दिसते ना ती पिवळी, ती गाडी मित्रांनो किती वेळ झाली त्या ठिकाणी थांबली बघा. कारण एखादा ड्रायव्हर असतो, कष्टाचे पैसे आहे भिकाचोटांना कसं काय द्यायचे फुकटमध्ये. आणि हा माझ्याजवळ मग येऊन काय म्हणतोय की चहा पाणी दे. म्हटलं कसलं चहा पाणी? म्हटलं 20-30 रुपये सुट्टे ते देऊ का? ते म्हणतो अरे काय माझी काय किंमत बिंमत करतो काय, या काय सर सोडायची, मी 500 रुपये घेतो. म्हणजे हे आज नगर बायपासून दररोज रात्री 10-20-30 हजार गाड्या जात असतील. दर 20-30 हजार गाड्या जर गेल्यानंतर एका गाडीवाल्याकडून जर 200-500 रुपयांनी पैसे गोळा केले तर हे लाखो रुपये रात्रीचे गुंडाळतात. आणि हे पैसे ह्यांच्यापर्यंत राहत नसतील, हे वरपर्यंत जातात. हे पैसे ह्यांच्यातल्या ह्यांच्यात वाटून नसतील घेत, हे वरपर्यंत पैसे जात असतील. परंतु काय माहिती का, सगळे झोपल्यासारखे करतायत. कुणाचं लक्ष नाही, कोणी किती लुटतंय, किती त्रास देतंय, किती लांबपर्यंत रांगा, किती 4 व्हीलर गाड्या, लहान लहान लेकरं, बसवाले, ट्रॅव्हल्सवाले हे सगळे गुंतले जातात ह्या ट्रकवाल्यांच्या नादात. आणि याचा ह्या प्रशासनाला काही, या अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही. किती बोला, काही बोला, बिनलाज सोडली. अहो ह्यांच्यावरती कोणाची दडपशाहीच नाही आहे. ह्यांच्यावर कोण असं वचपच नाही ह्यांच्यावरती राहिला कोणाचा. इतकं लुटण्याचा प्रकार चालू केला ह्यांनी ना जनतेला, गोरगरीब जनतेला. आता किती वेळ झालं समोरची गाडी बघा उभा आहे. शेवटी ती 12 टायर 14 टायर गाडी पैसे देतोय आणि दिल्यानंतरच मग त्याची गाडी पुढे जाऊन दिली. हो का, आता गाडी निघाली ती मित्रांनो आणि पैसे दिल्याशिवाय दिले नाही. यांच्या बापाचा रस्ता असल्यासारखा यांनी वागायला लागले. तर रोड टॅक्स आम्ही काही उपटायला भरतोय का? तुम्ही लुटणार असं रोडवरती जनतेला?